एक लेजंड खेळाडू आणि आयकॉन खेळाडू आणि आज आपल्या नावाला साजेसा खेळ इथे दाखवलाय संदीप गायकवाड यांनी त्यांना दिला जातो या विकास घोडी पाटील अप्पा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीराचा किताब आपण पाहतोय शंकरजी अमगर साहेब शंकरदादा मोहिते आणि त्याचबरोबर विकास घोडी पाटील अप्पा आणि संपूर्ण सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये अभिनंदन संदीप दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच ओढू द कॉम्बॉक्स थँक्यू सो मच सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे माननीय सन्माननीय शंकरजी वसंत मोहिते साहेब दादा आयोजित स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य 32 रबर बॉल प्रीमियर लीग 2024 अर्थातच 2.0 मॅच क्रमांक 4 तुमच्या समोर आम्ही घेऊन आलोय अप्रतिम स्ट्रोक यावेळी देखील खेळून काढला ड्राइव्ह केला जिथे आपण पहिले तर पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये देखील केला जातोय बॅकअप नाहीये चेंडू फेकू शकला नाहीये खेळाडू सध्या मॅच तुम्ही पाहताय आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण विपक्ष स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा अशी मॅच सध्या खेळली जाते आणि नाणेफेकीचा कौल जर तुम्ही पाहिला तर स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आफ्टर देन ही चूज टू बॉल फर्स्ट आणि गोलंदाजी करत असताना विजय रेटरेकर सध्या मात्र चौथा चेंडू घेऊन येत आहेत यावेळी देखील अगदी थोडासा फुल ऑन लेनचा चेंडू होता बॅट लवकर स्विंग झाली आहे आणि चेंडू तदनंतर आपण पाहिलं तर ओव्हर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय 10 धाव संख्या रोहितनं चांगली सुरुवात केली चॉईस खेळाडू येतो आनंदी शिपिंगचा रोहित पाटील ज्यानं मात्र तब्बल 10 धावा आतापर्यंत ठोकल्यात बॅकफुटला जाऊन हा देखील पूल करण्याचा प्रयत्न जिथे एक धाव अगदी आरामामध्ये कंप्लीट केली आहे आणि या एका धावेच्या मदतीने तब्बल आपण पाहिले तर धाव संख्या मात्र जाऊन पोहोचतीये 11 धाव संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धाव संख्या स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय सध्या झूम केलं जातंय अध्यक्ष अर्थातच अध्यक्षांना सध्या स्क्रीनवरती दाखवलं जातंय अक्षयजी चव्हाण त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर आज व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत आमचे सुनीलजी भाई आणि त्याचबरोबर नागेशजी भाई खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं संघ मालकांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो खऱ्या अर्थानं पहिला दिवस या स्पर्धेचा 2 दिवस ही स्पर्धा या मैदानामध्ये खेळवली जाईल मात्र या 2 यशस्वी दिवस पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं कित्येक रात्रीचा दिवस केला कालही बरेच खेळाडू अगदी 3 ते 4 वाजेपर्यंत बॅनर्स या मैदानामध्ये लावत होते कारण की ही मेहनत असते रात्रीचा दिवस केल्याशिवाय स्वप्नांना खऱ्या अर्थानं तुम्हाला पकडता येत नाही आणि स्वप्न जर गाठायचे असतील तर संघर्षामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि मेहनत जर तुमची चांगली असेल तर नशीब देखील तुमच्या समोर तुम्हाला शोधत येतं आणि ही खरंच म्हटलंय फुल टॉस चेंडू असताना बॅटीने खेळला बॅटच्या बॉटमला निघून जातोय काव कॉर्नर रिजनच्या बाहेर अप्रतिम येतोय स्वराज्य 32 रबर बॉल प्रीमियर लीगचा आणखीन एक धमाका केलाय फेकेपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात अप्रतिम फटका यावेळी देखील खेळून काढला गोलंदाजी करत असताना प्रियांकला तुम्ही पाहताय प्रियांक मायमल जो आपण पाहिले तर स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा या संघाचा चॉईस प्लेअर आहे प्रियांक आणि त्याला मात्र समोर आलाय स्वतः संघ मालक देखील आहे तो यावेळी देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न पॉइंट रिजन मध्ये मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू ऑलरेडी तैनात होता कुठली धाव आता दिली जात नाहीये स्वतः संघ मालक स्वतः चॉईस प्लेअर प्रियांक मायमल यांना तुम्ही पाहताय पायमल यांना मात्र तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी यावेळी देखील अगदी वाईट एक्स्ट्रा धावा स्वरूपामध्ये धावा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये या एक्स्ट्राच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव संख्या सध्या मात्र 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते मिस्टर रोहित पाटीलने दुसऱ्या साइडून आपण पाहिली तर रस्सी खेचून धरली आहे ओहो यावेळी देखील हवेमध्ये बॉल बॅक ड्राइव्ह खेळाडू पोहोचेल का चेंडूच्या खाली पोहोचणार नाहीये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू गॅदर केला फेकला तोपर्यंत धावा मात्र 2 कंप्लीट केल्या जातात
रनिंग बिटवीन द विकेट. मुंबईची क्रिकेट आणि मुंबईची लाईफलाईन लोकल जेवढी महत्वाची आहे तेवढी सिंगल देखील महत्वाची आहे मुंबई नवी मुंबईच्या लाईफलाईन मध्ये क्रिकेटमध्ये. आणि याच एकेरी दुहेरी धावांचा देखील उपयोग केला जातोय कारण की षटकार चौकांवरती अवलंबून राहणारा खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आज दिसला नाहीये. एकेरी दुहेरी धावाने देखील संघाच्या धावसंख्येला बरीचशी चकाकी देऊ शकतो आणि याचं एक चांगलं उदाहरण आत्ताच्या घेतलेल्या सिंगल डबल्स वरून मात्र माहिती पडलं, जिथे टीमची टोटल 22 वरती जाऊन पोहोचले आहे. मात्र तब्बल अजूनही 2 चेंडू बाकी आहेत ही ओव्हर संपण्यासाठी. यावेळी सुरेख फटका स्टँड अँड डिलिव्हर पोहोचवला, हा देखील सीमारेषेच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या अगदी मधोमध जातोय 6 धावांसाठी. वॉड फटका, काय फटका खेळलाय, वॉड स्ट्रोक यार. बॅटिंग करतोय रोहित पाटील, अर्थातच चॉईस प्लेअर आहे आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरणचा. आणि या चॉईस प्लेअरने मात्र आज मॅच मध्ये आग लावली आहे. आणि रोहित पाटीलची वैयक्तिक बॅटिंग चालू आहे. 11 चेंडू 27 म्हणजे एक हाती धाव संख्या, एक हाती फलंदाजी ती चालू आहे सध्या रोहित पाटीलची. स्कोर कार्ड वरती 28 धावा आहेत आणि 27 धावा त्या एकट्याच्या आहेत. हम एकटे भिडेंगे एकटे लढेंगे. आणि शंकरची साथ चांगली आहे. नेहमी हिरो नसतं बनायचं भाऊ, कधी कधी हिरोचा भाऊ बनलं तरी चांगलं होतं. आणि शंकर सध्या तीच कामगिरी करतोय, साथ देणार, शेवटपर्यंत देणार. नॉन स्ट्राईकला उभा राहून तो मात्र विदाउट तिकीट फुल धमाका बघतोय. बाहेर आहे, जास्तच बाहेर आहे. कदाचित हे दडपण नसेल ना, का असेल का हे माहिती नाहीये, पण तदनंतर मात्र थोडीशी लाईन बाहेर सोडली जाते. व्हाईटच्या स्वरूपामध्ये टीमची टोटल मात्र पुढे सरकते, जे आपण पाहिली तर 29 या आकड्यावरती. आज स्कोरच्या भूमिकेमध्ये बाळकृष्ण पाटील सर आमच्या सोबत जोडलेत, जिथे कमी तिथे आम्ही. आणि सध्या मात्र दादांना तुम्ही पाहताय स्कोरच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत. आत्ताच्या चेंडूवरती काय घडलंय, 22च्या स्वरूपामध्ये 1 धावा आली, हे अंपायर्सनं आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि 2 षटकांचा खेळ संपला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 30 लॉस ऑफ दी 0 विकेट. बॅटिंग करते पहिल्यांदा अर्थातच आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक आणि गोलंदाजी स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11. डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला. एक सुमधुर संगीत ऐकूयात, पण स्पीड अप घ्या, नक्की घ्या, जास्त टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल. अक्षय सुमधुर संगीत अध्यक्षांसाठी होतं. ओहो फटका, फुल टॉस आहे. यावेळी मात्र खेळून काढलाय लॉंग ऑन रिझन. खेळाडू होता तैनात, त्याच्या बोटाला बसलाय चटका, कित्येकांच्या मनाला निघून जातोय सीमारेषे बाहेर. धमाका 6 धावेसाठी. क्षेत्ररक्षकाचा देखील तर नशिबाचा 1% खिशामध्ये ठेवावाच लागतो. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमची टोटल 1 ने पुढे जाते 37. आणि नेहमी बोललोय 99.99% जर मेहनत करत असाल तर कुठेतरी 1% नशिबाचा खिशात असावा लागतो आणि तो कधी चमकेल हे सांगता येत नाही. यावेळी देखील बॅकफुटला जातोय हुक फटका. फाईनला चेंडू मात्र निघून जातोय. जिकडे खेळेल तिथे धावा, जिथे फटका मारेल तिथे चौकार. आणि आज खऱ्या अर्थानं दिवस आहे. रोहित पाटील सांगतोय जिथे धावा करेल, जिथे फटका मारेल तिथे धावा माझ्याच नावावरती आहेत. हा त्याचा फटका शफल झाला. चेंडू अगदी स्लोअर वन होता, चेंडूच्या मागची गती काढली होती आणि या फटक्याला एक्झिक्यूट केला अगदी फाईनच्या दिशेनं, जिथे चौकार प्राप्त झाला. आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 41 लॉस ऑफ दी 0 विकेट. लक्षात घ्या रोहित पाटील एका साइडला बॅटिंग करतोय, पण शंकरच्या खात्यामध्ये धावा नाहीयेत.
शंकरने कुठलाही प्रयत्न केला नाहीये स्ट्राइक घेण्याचा. तो बोलतोय तू खेळतोय, तुझी बॅट लागते, मला तुझा खेळताना बघायचंय. आणि शंकर आता शांत उभा आहे, कारण की रोहित एक साइड पूर्णपणे धरून ठेवले. एक हाती तो खेळतोय. 14 चेंडू 37 त्यानं आतापर्यंत ठोकल्यात. 41 स्कोर कार्ड वरती आहेत. अप्रतिम बॅटिंग सध्या मात्र चालू आहे. आणि पाऊस नाहीये. मगाशी कॅप्टनशी चर्चा झाली, कॅप्टन हेच बोलले पाऊस नको पडू देत, म्हणजे जेवढ्या ते धावा करतील तेवढा आम्हाला करता येईल, म्हणजे जेवढी मोठी धाव संख्या तेवढी मजा या मॅचला येईल. कारण की दुसऱ्या साइडून स्वर्गीय राजेंद्र स्मृती RR संघ तयारच आहे. किती धावा करतायत आणि किती केल्या जातील. सोडून दिला जातो. विकेट किपरचं कौतुक करेल. जेवढ्या वेगानं चेंडू टाकलाय तेवढ्याच वेगानं त्यानं तो अडवलाय. वाईट स्वरूपाचा चेंडू एक्स्ट्रा धावा आणखीन ऍड होते. एक्स्ट्रा धावा शेवटच्या क्षणाला तुम्हाला समजतं किती टोचतात, कारण की त्या एकेरी दुहेरी धावानं जेव्हा मॅचेस तुम्हाला जवळ येतात, हारतात, तेव्हा या एक्स्ट्रा वाईट धाव्यांची तुम्हाला आठवण येते. बॅटच्या रडामध्ये सरळ बॅटीने खेळून काढलाय. डाऊन दी ग्राउंड अगदी ड्राईव्ह केलाय चेंडूला. आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मधून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू डायरेक्ट फेकलाय विकेट किपर गोलंदाजाकडे. तदनंतर एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल 43-43. रबर बॉल प्रीमियर लीग स्वराज्य 32 शिरा क्रिस्टल ट्रॉफीचा प्रयोग. एक भन्नाट कल्पना. T20 वर्ल्ड कपची आठवण झाली या ट्रॉफीकडे पाहिल्यानंतर. आणि इथे देखील एका धावेचा प्रयत्न केला जातोय. एक धाव महत्वाची. मगाशी चर्चा केली की क्रिकेटची खऱ्या अर्थानं नवी मुंबई क्रिकेटची आणि सगळ्या क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल. जर एकेरी धावा तुमच्याकडे नसतील तर धावसंख्येला चांगला आकार भेटत नाहीये. आणि याच एकेरी दुहेरी धाव्याने धावसंख्या आतापर्यंत 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचवली आहे. चांगली गोलंदाजी. विकेट किपरचं कौतुक आधी पण केलं होतं, आता देखील करतोय. व्हाईट बॉल आहे, मात्र यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो विकेट किपर कशा पद्धतीने. मिस्टर दत्ता, वॉट अ विकेट किपिंग दत्ता, वॉट अ विकेट किपिंग यार. चीता आहे तो, चतुर आहे तो, चालाक आहे तो, मास्टर माइंड आहे तो. यावेळी देखील आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड खेळून काढलाय. एक धाव तर कंप्लीट केले. 2-3 खेळाडू चेंडू पर्यंत येतात. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल. फेकीचा योग्य होते तर कदाचित दुसरी धाव अडकली जाऊ शकली असती, पण दुसरी धाव घेतली जाते. एक रिक्स घेतली आहे मी म्हणाल या दुसऱ्या धावेची, आणि ती देखील पूर्ण केली आहे. रिक्स घेतल्यानं तोटा होतो ठीक आहे, पण रिक्स घेतो तोच मोठा होतो हा वेगळा इतिहास आहे. रिक्स घेतल्या जात आहेत धावांसाठी. आणि टीमची टोटल 47 आहे. संपूर्ण बॅनर्स दाखवला जातोय. सगळे बॅनर्स तुम्ही पाहताय. अध्यक्ष असतील, संपूर्ण कमिटी असेल, हे सगळं बॅनर्स सध्या मात्र स्क्रीनवरती जे यष्ट्यांच्या मागे बॅनर्स आहेत ते सध्या झूम करून दाखवले जात आहेत. पहा, सगळे आमचे स्पॉन्सर आहेत, संघ मालक आहेत. हे सर्व संघ मालकांचे बॅनर सध्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. यॉर्कर चेंडू खेळून काढलाय, ड्राईव्ह केलं पुन्हा एकदा. आता एका धावेसाठी गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय. 2 रन तुमने चुराया जो सनम. पुन्हा 2 धावा डिक्लेअर दिल्यात, म्हणजे या कदाचित चेंडू भेटला नाहीये, तिथे सापडला नाहीये, सिलेंडर झालाय तो. पहा, धुंडो धुंडो मेरी साजना शोधतोय, शोधू कुठं, आणि तदनंतर भेटला. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 षटकांच्या अखेरीस 49-49. हे सर्व संघ मालक तुम्ही पाहताय. 48-48 धावा स्कोर काढवते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आमदार मानसिंगरावजी नाईक साहेब भाऊ, त्याचबरोबर सम्राट सिंग नाईक साहेब, त्याचबरोबर आपण पाहिलं तर विराजजी नाईक साहेब दादा, त्याचबरोबर आपण पाहिलं तर गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर आपण पाहिलं तर संजीवजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब, हे सर्व आपण पाहिलं तर बॅनर्स कटआउट तुम्ही पाहताय. सध्या आपण पाहिलं तर एक 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या अगदी 48-48 या स्कोर कार्डवरती आहे. आणि सुमधुर एक संगीत ऐकूया DJ अद्वैत बॉस यांच्या माध्यमातून. सध्या ओमसा MTCच्या माध्यमातून पहा भगवा झेंडा आणि अगदी एका मंदिराचा कळस दाखवला जातो. तो मला वाटतं याच विभागातील, याच गावातील, भूमिपुत्रांच्या गावातील मंदिर असेल. कळस जरी सोन्याचा असला तरी डोकं हे दगडावरतीच टेकवावं लागतं. आणि खऱ्या अर्थानं हे एक छान संदेश इथे देता आलाय. भगवा झेंडा देखील तिथे फडकत होता, हिंदुत्वाचा भगवा.
स्लोर वन गती पर ओ चांगला चेंडू हम हे सीधे साधे अक्षय आणि अगदी सीधा साधा सिंपल होता हा चेंडू. व्हॉट अ टर्न यार. काय चेंडू. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून डायरेक्ट 3 वरती गेली ही गाडी. फुल टॉस बोला था नहीं डालने का निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजन डीप मध्ये बेधडक सडक वरती षटकार. फुल टॉस होता आणि जसा फुल टॉस टाकला तसा मिस्टर अक्षय बोलले की सॉरी हा चेंडू नव्हता टाकायचा. मात्र गेली ती वेळ. रिव्हर्स नाही येऊ शकत. बॅकच्या रडामध्ये यॉर्कर स्वरूपाचा बॉल बॅक ड्राइव्ह घेऊन काढला. पहिली धाव वेगानं कंप्लीट केले. खेळाडू वेगानं येतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न अप्रतिम होतोय. 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट मात्र चांगली राहिली. एका साइडला रोहित पाटील, दुसऱ्या साइडला शंकर. हे दोघे खेळाडू मात्र धावा सातत्याने मात्र चालू ठेवले. धावसंख्या जाऊन पोहोचले अब तक 56. फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर आहे तो चतुर आहे. चेंडू पकडलाय त्यानं अगदी आरामामध्ये फेकलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट होतोय बॅटर. अर्थातच फलंदाज आपण पाहिलं तर शंकर बॅक टू डकआउट रनआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. चला या नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. 56 धावा स्कोर काढवते प्रदीप अमित पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये. तोपर्यंत विकेट कीपर दत्ताला तुम्ही पाहता चेंडू गॅदर केला. त्याला माहिती हा चेंडू आरामामध्ये फेकूयात. आणि येस अमिष्ट अक्षय चेंडू गॅदर केला. लगेच आपण पाहिलं तर बॅटर गॉन. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं तर मिड विकेटचा खेळाडू वेगाने येतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी यावेळी मात्र पाहूया कशा पद्धतीने आहे. अगदी हलक्यामध्ये. फेकीमध्ये जोर नाहीये. फेकीमध्ये ताकद नव्हती. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. आई कोऑर्डिनेशन कम्युनिकेशन म्हणून तर चर्चा केली मगाशी की 2 रन तुमने चुराया जो सनम. या चोरीच्या धावा असतात. मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे भाई हम लेंगे जरूर. आणि अशा पद्धतीने धावा घेतल्या जातात. 58. दुसऱ्या साइडला रोहित पाटील 44 वरती खेळतो. एक चेंडू बाकी आहे. खाली बसलाय. क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो हे खरं आहे. आणि 44 धावा त्याच्या खात्यामध्ये. एक जर षटकार आला तर दुसरी 50 मारणारा या संघातला या स्पर्धेची दुसरी 50 रोहित पाटील. अप्रतिम काय बॅटिंग आहे. रोहित पाटील बॅट वर करायचे मानवंदना घ्यायचे. हा खेळाडू आहे. चेहरा पाहताय स्माइल पाहताय. काय बॉडी आहे. काय बॉडी लँग्वेज आहे. मनगटामध्ये दम होता. रोहित पाटील पाटलाचा लेख. यावेळी मात्र दुसरी 50 पहिली 50 करणारा या स्पर्धेतून दुसरा खेळाडू तो ठरतोय. 19 चेंडू मध्ये 50 धावा केल्या नाहीयेत. या ठोकल्यात धावा. 5 षटकार 1 चौकार 263 स्ट्राइक रेट. रोहित पाटील अप्रतिम बॅटिंग. अर्थातच आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या स्पर्धेमध्ये 2 50 आलेत आतापर्यंत. पहिली 50 नावावरती राहिली अमरच्या आणि दुसरी 50 अर्थातच रोहित पाटील. तब्बल टार्गेट आहे आता 65 धावेचं. 65 रन्स टू विन. टॉस साठी या श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी आणि त्रिशा 11 मंदूर दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी आणि त्रिशा 11 मंदूर. आमचे शंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विकासजी पाटील साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतोय. दोन्ही कॅप्टन्स या करूया टॉस. 65 धावेचं आव्हान. चला या श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी आणि त्रिशा 11 मंदूर दोन्ही टीमच्या संघाला ऐकायला विनंती असेल की आपण टॉस साठी या. चला टीम भैरववाडी आणि टीम
मंदूर संघ वेळ जास्त घेऊ नका, कारण की मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल. चला टॉस केलं जाईल. टीम श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला त्रिशा 11 मंदूर संघ. त्रिशा 11 मंदूर संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम भैरववाडी या टीमच्या एक संघनायकाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉस कबस आमच्या मंचावरती उपस्थित राहायचं आहे. आपण पाहतोय समाजसेवक श्री शंकरदादा मोहिते पुरस्कृत स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा अप्रतिम आणि दमदार असं आयोजन. आणि आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 5 श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी आणि त्रिशा 11 मंदूर या दोन बलाढ्य संघामध्ये हा सामना पहा. शेवटचा कॉल असेल भैरववाडी टीम साठी, अन्यथा टीम भैरववाडी संघ श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी या टीमला मात्र शेवटचा कॉल असेल, कारण की इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. भैरववाडी टीम कॅप्टन सूरज पाटील या फास्ट या. तर शंभू प्रतिष्ठानचे सर्व आदरणीय विकास घोडे पाटील आप्पा यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. तर टॉस येथे जिंकलाय टीम त्रिशा 11 मंदूर या संघाने ते टॉस जिंकलाय. या संदीप दादा या. त्रिशा 11 मंदूर हा संघ टॉस जिंकला आणि तर टॉस तुम्ही जिंकला आणि निर्णय काय असेल? प्रथमतः आम्ही फलंदाजी करू. पहिली मॅच झाली त्यावेळी पण आम्ही फलंदाजी केलेली, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की फलंदाजीच्या जोरावर आम्ही जिंकू शकतो. नंतर आमचे बॉलर आहेत ते आम्हाला सपोर्ट करतात बॉलिंग टाकायला. पण पहिला सामना इथे जिंकलाय आणि आत्मविश्वास कुठेतरी वाढलेला आहे टीम त्रिशा 11 मंदूर या संघाचा, कारण की फलंदाजीच्या जोरावरती सामना खिशामध्ये घातला होता. आणि या मॅच मध्ये नक्कीच श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी या टीम कडे जर पाहिलं तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांना एक भलं मोठं टार्गेट तुम्हाला द्यावं लागेल. तर किती धावांचं टार्गेट तुम्ही द्याल? आम्ही धावांचं टार्गेट एक 60+ देऊ, कारण सकाळपासून ज्या मॅचा झाल्यात त्यांना त्या बघितल्यानंतर असं वाटतं की 60+ जर स्कोर असेल तर नंतर चेसिंगला थोडा प्रॉब्लेम येतोय प्रत्येक टीमला. त्यासाठीच आम्ही पहिल्यांदा बॅटिंग घेतली आणि त्यांच्या पुढे आम्ही 60+ धावांचं आव्हान ठेवू. खेळायला मजा येते का? कारण की स्वराज्य 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग जी पुरस्कृत केलेली आहे शंकरजी मोहिते दादा यांनी, काय सांगाल या संपूर्ण आयोजनाबद्दल आणि या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये काय तुमचा अनुभव राहिलाय? खेळायला तशी बघितल्यानंतर काय मजा येणार झाली, कारण हा पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग आहे आणि त्याच्यात पाऊसच नसेल तर काय होणार आहे. कारण या एवढ्या उन्हात अंगाचं पाक कायली झालेलं आहे, त्यामुळे असं वाटतं की थोडा पाऊस पडलेला बरा. पण हे नियोजन तर स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनचं चांगलंच आहे, कारण त्यांनी एवढा प्लॅटफॉर्म दिला आहे आम्हाला. त्या प्लॅटफॉर्मचं आम्ही नक्की सोनं करू आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. पण पाऊस नाही तर रबर बॉल प्रीमियर लीगला मजा नाही, परंतु पाऊस येत जात राहणार, कारण की आपल्या हातामध्ये रिमोट कंट्रोल तर नाहीये. आणि क्षेत्ररक्षण करायचं किती धावापर्यंत थांबवाल प्रतिस्पर्धी टीमला? आमचं टार्गेट 50-55 धावापर्यंत थांबवायचं असेल प्रतिस्पर्धी टीमला. चला जास्त वेळ घेणार नाही, कारण की मॅचला सुरुवात होते. थँक्यू सो मच दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मान्यवरांना देखील मी विनंती करेन आपण देखील व्यासपीठावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस येथे जिंकला टीम त्रिशा 11 मंदूर या टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
सो क्यूट. कॅप्टन नाराज आहे पाऊस नाहीये म्हणून. खूप भारी ऐकायला वाटलं. सूत्रांच्या माहितीनुसार नुकतंच पाण्याचं टँकर मागवलाय आणि आता पाऊस पाडण्यात येऊ शकतो. पण रबर आहे पण पाऊस नाहीये. लेट सी. पण पाऊस मी म्हणेल षटकार चौकारांचा पाऊस पडतोय, धावांचा पाऊस पडतोय, शुभेच्छांचा पाऊस पडतोय या स्पर्धेला. खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला दिल्या गेल्यात आणि तब्बल 2 चेंडू डॉट आलेत. तुषार सध्या गोलंदाजी करतोय. योगेशला तुम्ही ओहो व्हॉट अ बॉलिंग यार, व्हॉट अ बॉलिंग तुषार. अप्रतिम गोलंदाजी यार तुषार. विकेट किपर देखील तेवढेच चुरशीने मी म्हणेल चेंडू अडवतायत. जालिंदर पालनकर त्यांना तुम्ही पाहताय यष्ट्यांच्या मागे. अप्रतिम फिरकी गोलंदाजी. योगेशला थोडस थांबवलंय. चेंडू पडल्यानंतर यावेळी सुरेख फिटका. गरकन फिरलाय, चेंडू फिरवलाय, सीमारेषेच्या बाहेर उचलून फेकून दिलाय. 6 धाव्यांसाठी 4थ्या चेंडूवरती येतोय धमाका. योगेशच्या बॅट मधून षटकार. चौथ्या चेंडूवरती हात खोललेत. एक तेरी एक मेरी. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे बॅकवर्ड अगदी या शॉटला. तदनंतर एक धाव कंप्लीट केले. अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं महाराष्ट्राची परंपरा आणि तीच परंपरा अतिथी कक्षामध्ये केली जाते. व्यासपीठावरती वेळेतला वेळ काढून खऱ्या अर्थानं उपस्थित असलेले आमचे मान्यवर सन्माननीय सुनीलजी भाई आज खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेल त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येतोय. सुनीलजी भाई मी विनंती करेल हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. विकासअण्णा पाटील साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केले जात आहेत. व्यासपीठावरती उपस्थित सुनीलजी भाई आणि नागेशजी भाई आमच्या दोन्ही मान्यवरांचा सन्मान तुतारीच्या मानामध्ये आणि खऱ्या अर्थानं रेशमी धाग्यानं विणलेली शाल प्रेमाची आपुलकीची आणि स्वराज्य 32 शिराळ्याची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर नगाडा आणि तुतारीचा मान आणि प्रेमाचा आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावेळी मात्र आभार व्यक्त केले जात आहेत. त्याचबरोबर दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित नागेश भाई देखील आज उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात यावा. भगवी रेशमी धाग्यानं विणलेली शाल प्रेमाचा आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावेळी मात्र आभार व्यक्त केले जात आहेत. खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार. आपण उपस्थित राहून या सोहळ्याची व्यासपीठाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं गोलंदाजीसाठी जाऊयात. मारुती आला गोलंदाजीसाठी. मात्र ओव्हर क्रमांक 1 मध्ये काय घडलं? कभी खुशी कभी गम अशी राहिली ती ओव्हर. यावेळी देखील टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली आहे. टीमची टोटल आपण पाहिलं तर एक नेच पुढे जाते. आणि भाऊ आपण पाहिलं तर या मॅच मध्ये खरं अर्थात स्वराज्य मी म्हणेल माफ करा स्वराज्य नाही स्वर्गीय अर्थातच राजेंद्र स्मृती या टीमला 70 धावेचा टार्गेट आहे. कारण की 65 धावा केलेल्या आहेत. 5 धाव्यांची पॅनल्टी तुम्ही ऍड करा म्हणजे 64 धावा झालेल्या आहेत. 5 धावा ऍड करा होतात 69 आणि 70 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये करायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला त्या 5 धावा खूप महत्वाच्या आहेत. त्याचा उल्लेख, त्याची चर्चा, त्याचं महत्व या सर्व गोष्टी सातत्याने चर्चा आपण करणार आहोत. मात्र सध्या मारुतीने पहिला चेंडूवरती 1 धाव दिली आहे. यावेळी देखील थोडासा बाहेर ठेवला. विकेट किपर अगदी क्लोज आहे. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मागे उभा यष्टी रक्षक तुझा डाव संपवायला. मागे उभा आहे विकेट किपर डाव संपवण्यासाठी. अर्थातच मगाशीच आपण चर्चा केली त्यांची. जालिंदर पन्हाळकर द लेजंड प्लेयर आहेत. एक अनुभवी खेळाडू. त्यांचं वय आणि वयाचा आकडा हा फक्त एक नंबर आहे त्यांच्यासाठी. बाकी अभी हम जवान आहे. 14 धावा. यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अप्पर कट केला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन आहे. खेळाडू अप्रतिम कॅच पकडली आहे. विकेटचं पतन होत आहे. जाळं टाकलं मारुतीने. जाळ्यामध्ये अडकला प्रफुल. विकेटची पतन होत आहे. फलंदाज प्रफुल. बॅक टू द प्रदीप. बॅक टू द डकआउट.
आणखीन बनत जाईल, गाणी आणखीन छान वाजत जाईल. मौसम मस्ताना नाहीये, आज जरा ऊन जास्तच आहे. उन्हातानाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा मॅच कडे जाऊयात, कारण की हेच आहे आजच्या मॅचचं चित्र, जिथे आहे ऊन आणि धावांचा पाऊस पडतोय. 14 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी सुर एक फटका उचललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनचा खेळाडू वेगाने येतोय. कॅच टोपंत शॉर्ट स्क्वेअर लेगच्या खेळाडूने पकडण्याचा प्रयत्न केलाय आणि धावांसाठी धावाधाव होत असताना तिसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे आणि चौथ्या धावेसाठी लालच बुरी आहे मेरे भाई. लालच लपलपो, लालच करके किसका हुआ है भला. आणि 3च धावे ती समाधान मानलंय. तब्बल धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 17 या धाव संख्येवरती. नवीन बॅटर आपण पाहिले तर दत्ता आलाय मैदानामध्ये. योगेश आणि दत्ता. तब्बल चेंडूचा खेळ 4 झालेला आहे आणि 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत भाऊ. अगदी गोलंदाजाचे शूज पासून त्याला पूर्ण कव्हर केलं जात आहे. एक चांगलं कॅमेरा टेलिकास्ट दाखवलं जाते. दोन्ही कॅमेरामॅन्स त्यांचं देखील आपण चर्चा करूयात. बॅकफुटला जाऊन शॉट पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या खेळाडूला वेगाने यावं लागेल. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय तोपर्यंत मात्र चेंडू फेकलाय. 2 धावा इथे देखील कंप्लीट केलेत. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट राहिलेत. 2 धावा पुन्हा कंप्लीट केलेत. 5 धावा 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 19 धाव संख्या. विकेट किपर देखील बरेचसे सूत्र तो सांगतोय. विकेट किपरच्या माध्यमातून देखील बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. इज अ सेंटर ऑफ द अट्रॅक्शन. ते मात्र सेंटर ऑफ द अट्रॅक्शन आहे. साइड अँगल सध्या दाखवलाय जिथे योगेश आणि विकेट किपर एकाच कॅमेरामध्ये तुम्ही दिसतात पाहताय. यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र सर्रासपणे बाहेर काढलं मारुतीनं आणि योगेशला मात्र 4 मुंट्या चित केलाय. बॅट स्विंग झाली आहे आणि डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत मात्र चेंडू निघून जातोय यष्ट्यांना टपली मारून. विकेटचं पतन. बॅटर योगेश बॅक टू डकआउट. मी म्हणेल की एन्जॉय करताय स्पर्धा. ठुमका लावतायत. हा पहा कोण म्हणेल आता तर 19-20 चालू झालंय. अभी तो हम जवान है. ये तो झाकी है पिक्चर अभी बहुत बाकी है मेरे दोस्त. खूप छान. ही स्माइल, या स्माइल साठी खऱ्या अर्थानं क्रिकेट असतं. किक असते ही क्रिकेट. स्माइल असते ही आमची. किक असते. खऱ्या अर्थानं मोबाईल वगैरे बाहेर ठेवतो. आल्यानंतर बघतो अरे बापरे 15 मिस कॉल. बघू नंतरचं नंतर. पहिलं मॅच खेळू. हे खऱ्या गोष्टी आहेत या. 19 धाव संख्या 2 षटकांच्या अखेरीस. आता 12 चेंडू बाकी आहेत आणि 51 धावा करायच्या आहेत 12 चेंडू मध्ये. प्रियांक आला नवीन बॅटर. ओहो यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या अगदी वरून जातो. विकेट किपरच्या हातातून निसटला चेंडू. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. 1 सिंगल कंप्लीट केले. संजय आलेत गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती फक्त 1 धाव कंप्लीट झाले. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जाते. मिस्टर प्रियांक यांना माहिती आहे जे काही आहे खांद्यावरती माझ्या जबाबदारी. आणि आज आता ही वेळ की त्यांना कल करो से अब कर, अब करो के अभी कर. कारण की ते त्यांना करून दाखवावं लागेल आजच्या आज. यावर देखील फटका आपण पाहिलं तर जोरकस खेळून काढलाय. हुक करून काढलाय. फाईन लागदी चेंडू जातोय टप्पा टप्पा बाउन्स करत 4 धावेसाठी. प्रियांकच्या बॅट मधून हा चौकार येतोय आशेचा आणि खऱ्या अर्थानं एक आशेला खऱ्या अर्थानं उजाळा देणारा हा चौकार 24 धाव संख्येवरती घेऊन जातोय. इथून पुढे 10 चेंडू मध्ये आता 46 धावा करायच्या आहेत. वय जेव्हा खांद्यावरती येतं तेव्हा तुमचं खऱ्या अर्थानं जबाबदारी खांद्यावरती येते तेव्हा वय पाहिलं जात नाही. खांदे मजबूत असणं गरजेचं असतं. या मॅच मध्ये खांदे मजबूत असतील का? ओहो यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर वेगाने टाकला. अप्रतिम चेंडू. सरप्राईज झालेत. पाहतायत गोलंदाजाकडे आशाभूत नजरेने. क्या चेंडू आला कसा गेला कसा. मी तर या चेंडूला थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहिलं का गोलंदाज फलंदाजाचं मन जाणतोय ओळखतोय. सुरेख फटका.
ड्राईव्ह केलाय, एखाद्या बंदुकीतून गोळी निघावी तसा फ्लाइटेड निघून जातोय, वन बाउन्स, चौकार. यावेळी देखील यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न डीजे पम्या यांच्या माध्यमातून हे गाणं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर फेमस झालं. डीजे पम्या खऱ्या अर्थानं एक चांगले संगीतकार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे सुमधुर संगीत संपूर्ण महाराष्ट्र या संगीताच्या तालावरती नाचतोय. 29 धावसंख्या, आता 7 चेंडू बाकी आहेत. 41 धावा करायच्या आहेत. हा शेवटचा चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल या इनिंग मधला. बॅकफुटला जाऊन पुन्हा अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटीवरती सरळ लागला नाहीये, स्टिकर एंडच्या अगदी खाली हा चेंडू लागला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न आहे तो इथेच थांबवावा लागतोय आणि एकाच धावेवरती समाधान मारून मात्र शांत उभं राहावं लागतंय. आता येणारे 6 चेंडू बाकी आहेत आणि 40 धावेची गरज. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर अर्थातच आनंदी शिपिंग स्वर्गीय राजेंद्र स्मृती या टीमला खऱ्या अर्थानं 6 चेंडू मध्ये तब्बल आता 40 धावा करायच्या आहेत. सहा चेंडू 40 धावेची गरज आहे. मिस्टर दत्ता सध्या मात्र स्ट्रायकिंगला आहे. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू वेगानं चेंडूपर्यंत पोहोचतोय. पहा किती वेगानं, कारण की सध्या पाऊस नाहीये मित्रांनो आणि पाऊस नसल्यामुळे झालंय काय की खेळपट्टीवरतीच म्हणा किंवा मैदानामध्ये म्हणा पाणी खूप कमी आहे. अशा वेळी खेळाडूंना धावत असताना या सर्व गोष्टींची मदत होते, कारण की मैदान ऑलरेडी सुकलेलं आहे आणि अशा वेळी तुमचा जो ग्रीप आहे तो चांगल्या पद्धतीने पकडला जातो आणि ज्या तिथे 2-2 धावा कंप्लीट केल्या जातात 1-1, तिथे आणखीन जास्त धावा येताना तुम्हाला दिसतील. जिथे आपण पाहिलं तर पुन्हा 1 धाव कंप्लीट केली जाते. अगदी जॉगिंग ही धाव होते. या एका धावेच्या मदतीने 4 चेंडूमध्ये आता 38 धावा तुम्हाला करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्वर्गीय राजेंद्र स्मृती आरळा संघ, अक्षय चव्हाण, प्रियांका पायमल आणि अंकुश सराफदार यांची ती टीम आहे. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक, महेश चोरमाळे साहेब जे गोल्डन मॅन आहेत, सचिन दादा, महेंद्र वाघमारे आणि समीर नायकवडी साहेब यांची ती टीम आहे. अप्रतिम गोलंदाजी दुसऱ्या साइडून, विकेट कीपर देखील तेवढंच दमक्याचा चालू आहे, कारण की प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं तर विकेट कीपर महत्वाचा घटक ठरतो की फलंदाज पुढे जाऊन खेळू शकत नाही, कारण की मागे विकेट कीपर क्लोज आहे. दबाव टाकण्याचं वेगळं षडयंत्र यॉर्कर त्यामधून बाहेर काढलाय. क्रिकेटचं अस्त्र, कुठलीही धावपळ केली जात नाही. गोलंदाज आरामामध्ये, माहिती आहे भाई, लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव, चावी आम्ही मिळवली आहे, चावी तयार केली आहे हे त्यांनी सांगितलंय. आणि दुसऱ्या साइडून आपण पाहिलं फक्त 2 चेंडू बाकी आहेत. एखाद्या तिजोरीची चावी तयार करावी तशी मॅच तयार केले. यावेळी देखील हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केला. आता फक्त 1 चेंडू. ओहो, हे काय घडतंय इथे? अगदी पाय का घसरला आणि त्यानंतर चेंडू मात्र निघून जातोय. कदाचित आताची धावा धावून घेतलेल्या असतील, जे आपण पाहिली तर फक्त 1 धाव घेतली आहे आणि त्यानंतर फक्त 1 चेंडू आता बाकी आहे आणि त्यानंतर विजयी संघाची घोषणा आपण करणार आहोत. आणि अर्थातच विजयी संघ या मॅच मध्ये आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्स टीम चरण हा संघ इथे विजेता राहिलाय. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि हार्ड लक बॅड लक. स्वर्गीय राजेंद्र स्मृती आरळा संघ. एका पराभवाने टीम थांबली नव्हती आणि एका पराभवाने संघ कधी थांबला नव्हता. देऊयात स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नन अनदर दॅन अर्थातच दुसरं षटक
दुसरी 50 ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आल्या आणि अर्थातच या स्पर्धेची दुसरी 50 लगावणारा रोहित पाटील चॉईस खेळाडू अर्थातच आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या टीमचा